सायली खूपच निराश झालेली असते जेलमध्ये आल्याच्या नंतर. तिचं कशातही लक्ष नसतं आणि ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात यांना आत घेऊन जा ना. ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणत असते चला ना, मला तुम्हाला कपडे वगैरे द्यायचे, तुमचे फोटो काढायचे आणि पाठवायचे आहे लवकर. आता सायली म्हणत असते नको ना, अहो मी काहीच केलेलं नाही, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. आता ते निकम सर म्हणत असतात सायली ताई, आम्हाला ते बाकी काही माहीत नाही, पण तुम्ही प्लीज आम्हाला कोऑपरेट करा ना, कारण तुमच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्यामधून तुम्ही निर्दोष सिद्ध झालेले नाही आहात, त्यामुळे तुम्हाला जेलमध्ये राहावंच लागेल. आता सायलीला हे बरोबर वाटतच नसतं. इकडे महिपतने सचिन राकेश यांनी प्रियाला व्हिडिओ कॉल केला आहे आणि खूप आनंदात असतात ते सर्वजण की सायली आता जेलमध्ये गेलेली आहे म्हणून. इकडे प्रिया म्हणत असते अरे पण मीच हा सगळा प्लॅन केला आणि तो सक्सेसफुल झाला, तुमचं काही क्रेडिट नाही त्यामध्ये. आता सचिनला कसं तरी वाटत असतं हे बघून आणि प्रिया खूप हसत असते. ती म्हणत असते हो अण्णा इकडे या बरं. आता सचिन त्या अण्णाकडे फोन देतो. तो म्हणत असतो ए प्रिया, मानलं बरं का तुला, कारण आजपर्यंत तुला मी ज्या शिव्या दिल्या ते सगळे मागे घेतो. आता एक मुंगी पण हत्तीच्या कानामध्ये जाऊन काहीही करू शकते हे लक्षात आलंय माझ्या, आणि तू जो हा प्लॅन केलाय आणि तू सक्सेस करून दाखवला, यामुळे तुला 100 पैकी 100 मार्क. बघ बरं आता असंच तिला त्रास दे, तिला छळ. तिने आणि अर्जुनने जेवढा आपल्याला त्रास दिलेला आहे ना, त्याच्या दुप्पट त्यांना त्रास द्यायचा आहे आपल्याला. प्रिया म्हणत असते हो ते तर आहेच, पण तुम्ही सगळ्यांनी पण मला खूप मदत केली, त्यामुळे आपला हा प्लॅन सक्सेस झाला आणि आता अशीच आपण दिवसेंदिवस प्लॅन सक्सेस करू आणि त्या दोघांना उद्ध्वस्त करू. आता फोन ठेवून देतात आणि हे तिघेजण नाचायलाच लागतात की सायलीला अटक झाली, अर्जुन काहीच करू शकला नाही. तो महिपत पण खूप दारू पित असतो, सचिनला पण खूप आनंद झालेला असतो. इकडे नागराज पण खूप आनंदात असतो आणि ते आनंद म्हणजे झालाय यामध्ये एवढे नाचत असतात. आता जेलमध्ये सायली इकडे तिकडे बघते तर लगेच अर्जुन येतो. तर सायलीला अर्जुनला बघून अजूनच रडायला येतं आणि ती म्हणते अहो मला ना किती वेळ लागला तुम्हाला यायला, मला काचातून मी बघत होते तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं की आता काहीच होऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो सायली तू काळजी करू नको, आपल्या बाळाची काळजी घे, मी तुला जेलमधून सुखरूप बाहेर सोडवेल, पहिलं मला तुला जामिनावर सोडवायचं आहे आणि त्यानंतर बाकी सगळं काही बघू. आता सावंत पण आलेले असतात अर्जुनसोबत आणि तो म्हणत असतो ज्याने कोणी हे केलंय ना सायली, त्याला मी सोडणार नाही, हे माझं वचन आहे, लक्षात ठेव. आता निकम म्हणत असतात मिस्टर सावंत तुम्ही कसे आला तिकडे. सावंत म्हणत असतो ते सगळं मी सांगतो, पण तुम्ही यांना कोणत्या गोष्टीवर अटक केलंय हे मला पहिलं कळू द्या. निकम म्हणत असतात सावंत मी तुम्हाला प्रूफसहित सगळं दाखवतो आणि डॉक्युमेंटही देतो आणि आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, जे काही यांच्या अटकेचं वॉरंट आलं होतं त्यामुळेच आम्हाला यांच्या घरी जाऊन यांना घेऊन यावं लागलं. तर अर्जुन म्हणत असतो पण हे सगळं तुम्ही चुकीचं केलंय, माझी बायकोने काहीच केलेलं नाहीये, तुम्ही कसलीही शहानिशा न करता माझ्या बायकोला इथे घेऊन आलात, हे तुमचं चुकीचंच आहे. आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन तू चिडू नकोस, अर्जुन तू शांत राहा. अर्जुन म्हणत असतो चैतन्य बघ ना कसं शांत हो, यांनी कसलाही विचार न करता माझ्या प्रेग्नेंट बायकोला जेलमध्ये घेऊन आले तरी आता कसं करू मी, सांग ना. चैतन्य त्याच्या पाठीवर मागून हात ठेवून म्हणत असतो तू शांत हो अर्जुन. सावंतही म्हणत असतात अर्जुन सर तुम्ही शांत व्हा, काहीतरी होईलच आणि तुम्ही काळजी करू नका, नक्कीच चांगलं काहीतरी होईल, लवकर आपण सायली सुभेदार यांना सोडवून नेऊ. आता अर्जुन म्हणत असतो सावंत तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून मला काळजी नाहीये, पण बघा ना हे निकम कसे वागतायत, अजूनही माझी बायको एवढी रडत होती तर त्यांनी तिला जेलमध्ये जायलाच लावलं. आता जेलमध्ये सायलीला अटक झाल्याच्या नंतर इकडे प्रियाच असते तिचे स्वागत करायला, बाकी कोणत्याही कैदींनी तिला त्रास दिलेला नाही. आता प्रिया टाळ्या वाजवत येते आणि म्हणते वा रे वा, आता सुभेदारांच्या दोन्ही सुना प्रेग्नेन्सीमध्ये जेलमध्ये अटक झाल्या बघ. आता सायलीला सध्या अजून हे माहीत नाहीये की हे सगळं प्रियानेच केलंय, पण तिला कळायला वेळ नाही लागणार प्रियाचा हा विक्षिप्त स्वभाव बघून. तर अर्जुन आणि चैतन्य तिथे बसलेला असतात, निकम सावंत त्यांना बोलत असतात, तेव्हा सावंत तिकडे तिकडे फेऱ्या मारत असतात कारण त्यांना निकम सरांसोबत बोलायचं असतं. आता अर्जुन तिथेच बसलेला असतो, चैतन्यही येतो इकडे बघायला.
प्रिया त्या कॉन्स्टेबलला बघते. कॉन्स्टेबल ते दार लॉक करत असतात. तेव्हा प्रिया येते आणि प्रिया म्हणत असते, अगं हे काय बघते मी, अगं ताई मला चिमटा काढ ना, मला हे खरंच वाटत नाही गं, माझी जाऊबाई माझ्यासोबत इथे जेलमध्ये आलेली आहे. आता ती कॉन्स्टेबल हिच्या विरोधात नक्की एखाद दिवस साक्ष देणार, कारण तिला पण ही खूप परेशान करते नेहमीच. आता ती कॉन्स्टेबल म्हणत असतं, अगं बाई गप ना, त्या बाईची अवस्था काय आहे, तू तरी फ्रेश वाटते, ती ती किती मानसिक त्रास देते तिला, असं नको ना करू प्रिया. प्रिया म्हणत असते, नाही नाही, मी जर मला एवढा त्रास झालेला आहे त्या घरामध्ये, आणि तो त्रास फेडून घेतल्याशिवाय मी तर शांतच नाही बसणार. आता ती कॉन्स्टेबल म्हणत असतात, तुमचं तुम्ही बघा. आता सायली येता इथे काहीच बोलत नाही आहे. सायलीला खूप गप्प आहे ती, कारण तिला माहिती आहे इथे बोलून फायदाच नाही आता, कारण अर्जुन तिला सोडवेल या वचनावर ती तर ठाम आहे. आता ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणत असतात, तुमचे ते दागिने वगैरे काढा ना, आणि ते मंगळसूत्र काढायला लागते. सायली म्हणत असते, नको का नाही काढायचे. अर्जुन तिला त्या बेंचवर बघून बसून बघत असतो. सायली काढू देत नाहीये, पण ते लेडीज कॉन्स्टेबल खूप चिडतात आणि तिला डुप्लिकेट मंगळसूत्र घालायला देतात. आता सायली ते काढताना बघून तिच्या डोळ्यातही पाणी येतं, आणि अर्जुनला तर एवढा त्रास झालेला आहे की अगदी त्याच्या हृदयात कुणीतरी 100 बाण मारले असं त्याला वाटतंय, आणि तो ॲक्टिंगही खूप छान करतो. आता तो अगदी एवढा त्रास झालेला दाखवतोय, आणि खरंच त्याला त्रास होतोय, कारण त्याचं सायलीवर तेवढं प्रेमही आहे. आणि डिलेव्हरीच्या या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्याने सायलीची नको नको ती सेवा केलेली आहे, आणि तिला काय हवं नको, आणि हे सगळं होताना बघून त्याला किती त्रास होत असेल हे आपल्यालाही समजू शकतं. इकडे प्रियाला खूप आनंद झालेला असतो. प्रिया तिकडून बघत असते. समोरासमोर त्यांची जेल असते, रूम असते त्यांच्या. नंतर सायली काहीच बोलत नाहीये, पण प्रिया तिला मानसिक त्रास देतच असते. अरे बापरे सायली, तू काय त्या मुलींचं अपहरण केलं म्हणे. नंतर इकडे मधुभाऊ आलेले असतात सुभेदारांच्या घरी. मधुभाऊ म्हणतात, सायली अजून घरी नाही आली, मला असं वाटलं अर्जुन तिला रात्रीच घेऊन येईल जेलमध्ये, एकही दिवस राहायला नको माझी सायली. आता कल्पनाताई पण म्हणत असतात, हो ना, मी त्याला तेच सांगितलं होतं, एकही दिवस माझ्या सुनेला तिथे ठेवू नको. अस्मिता म्हणत असते, आई जरा धीर धर ना, होईल ना व्यवस्थित. अगं अर्जुनही किती केविलवाना चेहरा करून गेलेला आहे गं, त्याला पण हे चांगलं वाटतंय का, पण कायद्याच्या पुढे काही जाता येत नाही कधी कधी. आता मधुभाऊ म्हणत असतं, नाही नाही, मी जातो, हवं तर मी सांगतो त्यांना, सायलीच्या नावावर नाही, आश्रम माझ्या नावावर आहे, आणि हवं तर मला अटक करा तुम्ही. आता ही श्वेता मुद्दामच गोड गोड बोलत असते सगळ्यांसोबत, पण हीच त्यांची खूप खबरी लाल आहे, हिच्यामुळे सगळं झालंय. आता ती मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही नका ना काळजी करू, सायलीताई येईल लवकर घरीच, तुम्ही उगाच कशाला त्रास करून घेताय. आता ही मुलं पण म्हणत असतात, सायलीताईला उगाच का अटक करून नेलं, किती चांगली आहे सायलीताई. गौरी पण म्हणत असते, मला काहीच सांगायचं नाही, मला काही ऐकायचं नाही, मला सायलीताईकडेच जायचंय, लवकरात लवकर मला नेऊन सोडवा. आणि ती सायलीच्या खूप अंगावर असते, ती खातही नाही कुणाच्या हाताने. आता कल्पनाताई म्हणत असतात, ही कोण ग. आता तिला ते सांगतात कुसुमताई, ही आम्हाला रेल्वे स्टेशनवर सापडली होती, तिला सायलीचा खूप लळा आहे, त्यामुळेच ती परेशान करते. आता अश्विनही म्हणत असतो, अरे एवढी छोटी मुलगी, आणि बघा ना वहिनी नाही तर किती केविलवाना चेहरा करून बसली आहे. कल्पनाताई श्वेताला म्हणत असतात, अगं श्वेता बघ ना तू तिच्याकडे. आता अश्विन टी व्ही लावतो, तर टी व्हीवर तीच बातमी असते, जेव्हा की सायलीला अटक होत असते त्यांच्या घरापासून नेताना. इकडे कल्पनाताई आणि ते सगळीच रडायलाच लागतात डायरेक्ट, कुसुमला पण रडायला येतं. आता ते बघून तर गौरी अजूनच म्हणते, नको, माझ्या सायलीताईला नका ना नेऊ, माझी सायलीताई खूप चांगली आहे. आणि अश्विनही खूप निराश झालेला आहे, कारण सायलीला अटक केलेलं बघून कोणालाच चांगलं वाटत नाहीये. प्रतिमात्या पण खूप रडत आहेत, सगळेजण ते बघूनच अगदी गौरी तर हंबरडा फोडते डायरेक्ट, की माझ्या सायलीताईला सोडा ना, का नेताय, नका ना नेऊ. मधुभाऊ पण खाली बघून रडत असतात, कुसुमला पण रडायला येतं. इकडे कल्पनाताई, अश्विन, अस्मिता हे सगळेच रडत असतात. अस्मिताला पण खूप रडायला येतं. हे सगळं बघून श्वेताला मागून हसायला येतंय, की बघा ना कशी हालत झाली या घराची, सायली नाही तर. आता कल्पनाताई म्हणत असतात, अगं श्वेता बघ ना त्या गौरीकडे, किती रडती गती, तुझ्याकडून मॅनेज होईल तर बघ ना. ती म्हणत असते, हो मी बघते. आता ती गौरीला जवळ घेते आणि खेळवत असते. इकडे अस्मिता, कल्पनाताई, प्रतिमा त्या खूप रडतात तिघीजणी एका साईडने जाऊन. आता
जेलमध्ये सायलीचं लक्षच लागत नसतं. ती विचारच करत असते की मी काहीच केलेलं नसताना माझ्यासोबत हे का घडलं असावं. आता प्रिया परत तिथे येते आणि तिला चिडवत असते. तिला मानसिक मेंटली स्ट्रेस देण्याचा प्रयत्न करते ती, की हिने जेवढा त्रास दिलेला आहे. पण ही प्रियाने केलेलं आहे हे सायलीला जेव्हा कळेल ना, तेव्हा सायली तर प्रियाला अजिबातच सोडणार नाही. प्रिया खूप हसायला लागते आणि म्हणते, काय ग, मोठा आश्रम तुझ्या नावावर झाला होता आणि बघ ना कसं संकट आलं त्या आश्रमामुळे तुझ्यावर. लहानपणापासून माझ्या प्रत्येक गोष्ट हिरावून घेण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या प्रत्येक सुखात वाटेकरी झाली आणि जे मला मिळू नये यासाठी प्रयत्न करत राहिली आणि ते तुला सहज मिळालं प्रत्येक गोष्ट. त्यामुळेच ना तू एवढी सुखात आहेत आणि मला प्रत्येक वेळी दुःख देण्याचा प्रयत्न करते. आता बघ ना देवाने तुझ्यावर काय वेळ आणलेली आहे. आता सायलीच्या डोळ्यात डायरेक्ट पाणी येतं की मी काहीच केलेलं नसताना या प्रियाला मला एवढं बोल लावण्याचा अधिकार भेटतोय आणि मी काहीच करू शकत नाही. ही कॉन्स्टेबल पण तिच्याकडे बघत असते. ए प्रिया, का उगाच त्रास देते ग तिला, तिची काहीच चूक नाही, ती काही बोलतेय का तुला. पण प्रिया थांबतच नाहीये. काहीतरी काढून काहीतरी मागच्या गोष्टी काढून सायलीला त्रासच देते. आता सायली पण नंतर तिच्याकडे बघते आणि म्हणते, ए प्रिया, मी तुला हे तरी सांगते की माझ्या बाळाचा जन्म ना जेलच्या बाहेरच होईल. तू कितीही प्रयत्न कर ग आमच्या दोघांना दूर करण्याचा किंवा आम्हाला त्रास देण्याचा, पण यामधूनही मी सुखरूप बाहेर सुटून जाईल आणि ते पण तुझ्या आधी. तुला तर 7 वर्ष नाही, तुला 14 वर्षाचा कारावास मी घडवून आणेल, हा माझा शब्द आहे. आता तिचा चेहरा कसा तरीच होतो. मी परत हसायला लागते. अगं तुझा हा प्लॅन पण मी सक्सेस नाही होऊ देणारी सायली, त्यामुळे तू काळजीच करू नको. आता एवढ्या वेळ मला राहावं लागलं ना जेलमध्ये, तीच ते खूप झालं. यानंतर मला नाही असं काही होणार, हा मी पण तुला शब्द देते. आता सायली तिच्याकडे खूप रागाने बघत असते आणि म्हणते, हे सगळं करून तुला काय भेटतंय ग, आणि आम्ही तर तुला बळजबरीने नाहीच अटक केली, तू तेवढे गुन्हेच केले होते लहानपणापासून. आता सगळ्या कैदी तिथे जमा होतात आणि सायली तिच्यावर ओरडते, तिला सांगत असते की हे बघ, मला जेवढा त्रास देण्याचा प्रयत्न करते ना त्याच्या डबल ना त्रास तुला होईल, त्यामुळे तू काळजीच करू नको आणि मला असं खाली खेचण्याचा किंवा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्नही करू नको. इकडे चैतन्य आणि ते सावंत हे सगळे बोलत असतात की सायलीला जामिनावर कसं सोडवता येईल याचा ते प्रयत्न करतायत. आता सायली सुटून कधी बाहेर जाईल हे, आणि आता नवीन नवीन भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहेत, कारण आता सायली कधी बाहेर जाईल, यांची जेलमध्ये काय काय होईल, प्रियावर हे प्रकरण कसं उलटेल, हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा.